नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास तिडके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, नुकतेच अंगणवाडी सेविका ते पर्यवेक्षिका ही खात्याअंतर्गत पदोन्नतीची परीक्षा शासन घेणार आहे। त्या संदर्भात शासनाने सेविकांकडून काही फॉर्म मागितलेले होते आणि यामध्ये ज्या काही पात्र सेविका आहेत त्यांनी फॉर्म भरलेलेच आहेत, पण ज्या काही अपात्र सेविका होत्या अशा सेविका मान्य न्यायालयात गेल्या होत्या आणि त्यांनी एकूण 8 रीट याचिका दाखल केलेल्या होत्या। तर त्या संदर्भात काय निर्णय आलेला आहे आणि शासनाने काय निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे। तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला। तर अंगणवाडी सेविका ते पर्यवेक्षिका ही जी पदोन्नतीने भरती होणार आहे त्यात शासनाने काय सांगितलेलं होतं की ज्यांना सलग 10 वर्ष सेविका या पदावर झालेले आहेत त्या सेविका, ज्यांची पदवी पूर्ण झालेली आहे अशा सेविका, ज्यांना 45 वर्ष अजून झालेली नाहीत म्हणजे 45 वर्षापेक्षा कमी, त्यानंतर त्या संदर्भात अजून काय होतं की ज्यांचं MSCIT झालेलं आहे अशा सेविका, त्यानंतर अशा सेविका की ज्यांनी मराठी व हिंदी भाषेची सूट मिळवलेली आहे अशा सेविकांना शासनाने फॉर्म भरण्याची परवानगी दिलेली होती। मग ज्या काही सेविकांचे यापैकी कुठलं एक क्रायटेरिया पूर्ण झालेला नसेल अशा सेविका मान्य न्यायालयात गेल्यात आणि मान्य न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुसरून शासनाने काय निर्देश दिले आहेत तर शासनाने सांगितलेलं आहे की ज्या सेविका न्यायालयात गेलेल्या आहेत म्हणजे एकूण 8 रीट याचिका आहेत त्यामध्ये बऱ्याचशा सेविका ह्या न्यायालयात गेलेल्या आहेत, त्यांनाच म्हणजे ज्या न्यायालयात गेलेल्या आहेत फक्त त्यांनाच काय करा की न्यायालयाच्या मान्य न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून फॉर्म भरण्याची परवानगी द्या। म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की एखादी सेविका आहे जिचे MSCIT आता झालेलं नाहीये म्हणून आपण तिला अपात्र केलेलं होतं, पण संबंधित सेविका ही मान्य न्यायालयात गेलेली आहे, अजून प्रकरणाचा निकाल येणं बाकी आहे, पण निकाल येईपर्यंत त्यांना फॉर्म भरू द्या। आणि फॉर्म भरत असताना संबंधित सेविकांना त्या त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी एक प्रमाणपत्र द्यायचे आणि त्या प्रमाणपत्रावर लिहून द्यायचे माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून। म्हणजे न्यायालयाने जर सांगितलं की समजा त्या सेविकेचं सिलेक्शन झालंय, सिलेक्शन झाल्यानंतर तिचं MSCIT तर सध्याला नाहीये, पण मान्य न्यायालयाने निर्णय असा दिला की सिलेक्शन नंतर 1 वर्षाच्या आत किंवा 2 वर्षाच्या आत तिला MSCIT करण्याची परवानगी देण्यात यावी, तर तसं तिचं सिलेक्शन वैध ठरवलं जाईल आणि तिला ती संधी दिली जाईल। पण मान्य न्यायालयाने असं सांगितलं की तिचे MSCIT नसल्यामुळे तिला तिचं जे सिलेक्शन आहे ते रद्दबातल समजण्यात यावं, तर ते सुद्धा रद्दबातल करण्यात येईल। पण शक्यतोवर दुसऱ्या प्रकारचा निर्णय शक्यतोवर दिला जात नाही। तर पहिल्या निर्णयाचे आपण होप्स ठेवूयात। म्हणजे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, बऱ्याचशा सेविकांनी मला फोन करून विचारलं होतं की सर आमचं काय, तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जग कशावर चालू आहे तर ते आहे आशेवर। त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं, आपली आशा कधीच मरू द्यायची नाही, होप्स नेहमी ठेवायच्या। आणि मी सांगितल्याप्रमाणे बघा न्यायालयाने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे शासनाने सुद्धा आपल्याला संधी दिली। तर शासनाने काय सांगितले की ज्या सेविका न्यायालयात गेलेल्या आहेत त्यांना फॉर्म भरण्याची संधी द्या। ती फॉर्म भरण्याची तारीख आहे 31 मे 2025 रोजी, ही शेवटची तारीख आहे। इथपर्यंत तुम्हाला फॉर्म भरावयाचा आहे। ही संधी कुणाला आहेत, ज्या माननीय न्यायालयात गेलेल्या आहेत, म्हणजे 8 प्रकारच्या ज्या रीट्स ज्यांनी दाखल केलेल्या आहेत त्यांच्यात ज्यांची नाव आहेत फक्त त्यांनाच ही संधी द्या असं शासनाने सांगितलेलं आहे। म्हणजे जर तुम्ही न्यायालयात गेलेले असाल तर तुम्हाला न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ही परीक्षा देता येते। त्यामुळे हा फॉर्म भरा, 31 मे पर्यंतची तारीख आहे, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरा आणि परीक्षेची तयारी करा, कारण लवकरात लवकर परीक्षा घेतली जाणार आहे। 2 ते 3 महिन्याच्या आत शक्यता आहे की ही परीक्षा होण्याची आणि ही भरती होण्याची। सोबतच आता ज्याप्रमाणे शहरी सेविकांना संधी दिलेली आहे पर्यवेक्षिका होण्याची,
ग्रामीण सेविकांचे सुद्धा मला फोन येत की सर आम्ही शहरीचा फॉर्म भरू शकतो का, तर ग्रामीण सेविका भरू शकत नाहीत, पण ग्रामीणची सुद्धा भरती येणार आहे याचप्रमाणे, म्हणजे ग्रामीण सेविकांचं सुद्धा पदोन्नतीने भरती तर आहेच, सोबत ग्रामीण पर्यवेक्षिकांची सरळ सेवा सुद्धा भरती आहे. म्हणजे हे वर्ष पर्यवेक्षिका होण्यासाठी म्हणजे सगळ्यात चांगलं वर्ष आहे. तुम्हाला जर ह्या पर्यवेक्षिका पदाची संपूर्ण तयारी करावयाची असेल, म्हणजे या पर्यवेक्षिके पदासाठी जे काही अभ्यासक्रम आहे, जी काही पुस्तकं आहेत, ह्या संदर्भाने मी व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ त्याचं मोफत मार्गदर्शन तुम्हाला लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी या ॲपवर मिळेल. सोबतच तुम्हाला याचं परिपूर्ण पुस्तक सुद्धा मिळणार आहे. संपूर्ण पर्यवेक्षिका भरती प्राध्यापक कल्पना जाधव यांचं आहे. ते पुस्तक जर तुम्हाला हवं असेल किंवा ह्या मार्गदर्शनाविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही पुढील नंबरवर संपर्क करा. हा क्रमांक आहे बघा 93 एकच मिनिट 93 73 19 58 24 93 73 19 58 24 यामध्ये कुठल्या प्रकारचे म्हणजे कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, सोबतच कुठल्या टेस्ट सिरीज सुद्धा तिथे कशा प्रकारच्या टेस्ट सुद्धा होतात याविषयीचं सुद्धा मार्गदर्शन या ॲपवर आहे. परिपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन तिथं मोफत केलं जाणार आहे. तर त्याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर ह्या क्रमांकावर संपर्क साधा. सोबतच पुस्तक सुद्धा तुम्हाला हवं असेल तर त्या क्रमांकावर संपर्क साधा. त्यामुळे ज्या पर्यवेक्षकांनी मान्य न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा. ग्रामीण सेविकांनी ज्या सेविकांनी न्यायालयात फॉर्म दाखल केला होता त्यांनी तयारी करा. ग्रामीण सेविका यांनी सुद्धा परीक्षेची तयारी करा. यासोबतच आपण डायरेक्ट CDPO होण्याची सुद्धा संधी प्राप्त आहे. ती ज्या पर्यवेक्षिका आहेत त्यांना त्याविषयीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर सर्वांनी फॉर्म भरा, अभ्यास करा आणि यश मिळवा. कारण जग जे आहे ना ते केवळ उगवत्याच सूर्याला सलाम करतं, मावळत्याला करत नाही. त्यामुळे सक्सेस रिअली मॅटर्स. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन हॅव अ ग्रेट डे.